तर नमस्कार मित्रांनो, मी राहुल जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या झेंडूच्या शेतामध्ये त्यासाठी, कारण की त्याचा आता उद्या आपल्याला परत तोडा करायचा आहे। म्हणजे जे मोठी मोठी झेंडू झाली आहे बघा, मोठी मोठी झेंडू हा तोडायचा आहे। आता भरपूर आलेत, ते उद्या तोडायचं आहे। म्हणलं मागचे 2 तोडे झाले, पण त्याचे काही व्हिडिओ बनवता आले नाही, कारण की खूप गडबड असते, म्हणजे लवकर जमत नाही व्हिडिओ बनायला, आणि त्याच्यामुळं बनवलं होतं। पण उद्या नक्की बनवणार आहे। तर कसं तोडतात, कशी पॅकिंग करतात, कुठं ते तुम्हाला सगळं दाखवणार आहे। तर आपला व्हिडिओ नक्की बघा उद्या। तर म्हणलं आज चक्कर द्यावा। हे बघा कसे मस्त मस्त फुलं आली आहेत, मोठी मोठी। हे बघा सहज असं इकडे चक्कर देत आलो, म्हणलं चला मला पण दाखवा आपला झेंडूचा प्लॉट। हे बघा खूप सारी फुलं आली आहेत। हे बघा मस्त मस्त फुलं झाली। म्हणजे असा मोठा मोठा तोडून घ्यायचा आणि पुन्हा पॅक करायचा आणि मार्केटला जाऊ द्यायचं। ठीक आहे, मागचे 2 तोडे झाली, हा 3रा तोडा आहे। आपलं तिकडे पण एक प्लॉट येतो, तिकडे येतो, त्याला नाही आली अजून चालेल, म्हणजे फुलं आलीत पण अजून एवढी नाही आलीत। एक दोन आहे, पण याला भरपूर आली। हा आधी लावला होता ना, त्याच्यामुळं याला चालू झाली। हे बघा एवढून एवढी पट्टी पूर्ण येडून तिडून सगळे फुलंच फुलं, मस्त वाटतं। मित्रांनो, हे बघा आपलं दुसरं परत झेंडूचं रोप आपण इथंच टाकलं होतं। हे फुलांचे गल्ले 5 फूट सर होती, त्याच्यामुळे इथं खूप अंतर होतं, त्याच्यामुळे आपण इथंच टाकलं परत। आता तुम्ही परत सगळे तुम्ही झेंडू लावता का, तसं नाही। तर हा श्रावण आणि गणपतीसाठी लावला आहे हे 2 प्लॉट, आणि हा दसरा आणि दिवाळीसाठी, म्हणजे असं प्रत्येक सीझन टाकावं लागतं। त्यासाठी बघा असं टाकलं जातं, मग हे इथून उपटून आणि परत दुसऱ्या वावरात लावायचं। बघा असं हा इथं एक वाफ आहे आवडा, आणि अजून एक त्या बाजूने दाखव। हा बघा असे 2 वाफे टाकले, ते परत आता अजून 15 दिवसांनी ते पण लावली, त्याची पण तयार करायची, आणि तिकडं वावर चालू नीट करायचं। त्याच्यात पण लवळ आहे, ते उपटून घ्यायचं आणि परत मग वावर स्वच्छ करून ठेवायचं। मग हे झेंडू लावले येतील, मग ते लावून द्यायचे। तर आपण आलो आता आपल्या मुंगाच्या वावरात, म्हणजे मुंगाच्या वावर इथं आपला मुंग टाकला आहे। हे बघा मस्त त्याला शेंगा बी लागल्या, आता लागलं होतं। हा या बघा इथं शेंगा आहे, हे लवळ इथं लावायचं आहे झेंडू। तर मग ही लवळ उपटून घेऊ। हे बघा असं तिकडं झालं, एवढं डोकं राहिलं, मग एवढं उपटून घेऊ म्हणलं।